मेडिकल नेम सायंटिफिक नेम आहे जेन्यू वेल्गम आणि जेन्यू वॅरस. जेन्यू वेल्गम म्हणजे वॅल्गस आणि जेन्यू वॅरम म्हणजे वॅरस. आम्ही आता वॅल्गस आणि वॅरसच म्हणूया. वॅल्गस म्हणजे काय, नॉकनीज. ओके. आणि वॅरस म्हणजे काय, बोलेग्स. ओके. आता फर्स्ट तरी ते लहान पोरामध्ये असतंयच, जसं तो सांगितलं लहान पोरामध्ये असतंय 5-6 वर्षपर्यंत असतंय. तर ते प्रोलॉंग्ड आहे, आफ्टर 6-7 इयर्स नंतर पण दिसत आहे. तर फर्स्ट रिझन असू शकतं व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी. त्याच्यामुळे रिकेट्स म्हणून एक डिझीज होऊ शकते. ओके. त्याच्यामुळे बोन्स तेवढे स्ट्रॉंग नसतात आणि कुठले पण शेप घेऊ शकतात ते. ओके. रिकेट्स इज अ डिसऑर्डर. तर मेन प्रॉब्लेम आहे जे मोठ्यांच्यामध्ये होत आहे. तुम्ही बघाल की अराउंड 30-40% लोकांमध्ये वॅल्गस आहे, नॉकनीज आहेत. वॅरस तुम्हाला फार कमी दिसेल. आता रिझन काय आहे, तर फर्स्ट रिझन आहे सिव्हिलायझेशन एरर. सिव्हिलायझेशन एरर म्हणजे काय माहिती आहे, जेव्हा आपण सिव्हिलाइज झालो ना, फार काही चेंज झाले. पहिला आपण मातीवरती चालत होतो, आता कुठं पण गेला तर कॉन्क्रीटचे रोड्स आहेत आणि परत काय टाईल्स. कुठं पण तुम्हाला आता माती दिसणार नाही. रस्त्यावरती गेला तर कॉन्क्रीट रोड्स, फुटपाथवरती गेला तर टाईल्स, घरी आला तर टाईल्स, सगळ्याकडे. त्याच्यामुळे काय होतंय, फर्स्ट प्रॉब्लेम इथनं चालू होत आहे. तर आपलं फूड कसं असते, हे आर्च असायला पाहिजेत. हे जे मधलं आहे ना, ते कधी पण आर्च असायला पाहिजेत. तर जेव्हा आपण हे सिव्हिलायझेशन एररमुळं जेव्हा आपण टाईल्सवरती रोडवरती जास्त चालायला लागतो ना लहानपणापासूनच, तर ते जे आर्च आहे ते फ्लॅट व्हायला लागतं. ओके. ते आर्च कोलॅप्स व्हायला लागतंय किंवा ते फीट जे होते ते फ्लॅट फीट होऊन सोडते. आता फ्लॅट फीट झाल्यावरती काय प्रॉब्लेम होणार, हे जर आर्च व्हायला लागलं, हे बघितलं, ह्याचं पायाचंच जे आहे नॉर्मल जसं असायला पाहिजे तेच चेंज झालं. कर स्ट्रेट कर पहिला आणि इथं कर, फक्त आर्च दाब, बघ कळालं, त्याचं फीटच चेंज झालं. आता ह्याच्यामुळं काय होणार, हे जे आहे ना हे पूर्ण नेकपर्यंत त्याचं ट्रान्सफर होणार. बिकॉज आपला बॉडी एक कायनेटिक चेन आहे, इट इज इंटरलिंक्ड. जर जेव्हा प्रॉब्लेम इथनं चालू होणार ना, कम्प्लीट तुमच्या नेकपर्यंत सर्वायकलपर्यंत सगळं प्रॉब्लेम चालू होणार, एक एक प्रॉब्लेम. तर हे पहिला झाल्यानंतर फर्स्ट काय होणार, नीजवरती इम्पॅक्ट होणार. अंडरस्टूड. आता ते फ्लॅट फीटचं आणखी एक रिझन काय आहे, वेट. सिव्हिलायझेशन एरर तर फर्स्ट झालं, टाईल्स, आणि त्याच्यात जर तुम्ही ओबीस असला किंवा वेट जास्त असलं तर काय होणार, ते आर्च आपणच दाबणार. जर ह्याच्यावरती मी एक 100 किलो घातलो वजन, तर ते फीट जे आर्च असलेलं ते दाबणार ना, बरोबर आहे ना. सो दॅट इज द नेक्स्ट प्रॉब्लेम. काय, फर्स्ट आहे टाईल्स वगैरे, कॉन्क्रीट रोड्स वगैरे, अँड सेकंड थिंग इज स्वतःच बॉडी वेट एवढा आहे की ते आर्च ते बॉडी वेटला सांभाळत नाही आहे.